Hello, this is the My Artifact episode number 555. 54 या 55. आजची तारीख आहे 10 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. ज्याप्रमाणे मी याच्यासाठी आलो होतो वर्धेला, म्हणजे एक्झाम फॉर्म आणि स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, तर आज सकाळी मी ते पूर्ण केलं. स्कॉलरशिप फॉर्म भरला, एक्झाम फॉर्म भरला. स्कॉलरशिपच्या फॉर्मसोबत बँकेचा पण फॉर्म जोडायचा होता, तो मला माहीत नव्हता. तर त्याचं काही टेन्शन नाही. जशी म्हणजे तो फॉर्म भरायचा आणि तो बँकेचा सिक्का देऊन कॉलेजमध्ये तो फॉर्म सबमिट करायचा. तर ते वडीलसुद्धा पण करू शकते, नॉट अ बिग डील. अदर दॅन काही नाही. कॉलेजचा फॉर्म, एक्झाम फॉर्म सबमिट केला, 2200 रुपये. आणि त्याच्यानंतर दिवसभर घरीच होतो. मला वाटलं आज म्हणजे दिवसभर घरी म्हणजे 4 वाजता घरी आलो. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की वन मॅन टीमसोबत भेटायचं, बट पॉसिबल नाही झालं. कारण मी वाट पाहत होतो का वडील लॅपटॉप घेऊन देईन, त्यासाठी मी थांबून होतो का संध्याकाळी त्यांच्यासोबत बोलीन. बट कळलं की त्यांचे बिल पास व्हायचे आहेत, त्यामुळे त्यांना पैसे पण भेटायचे आहेत. आता नाही आहे. आणि जर मी आता फोर्स केला तर एक प्रकारे माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. तर मला वाटते आपण थोडा पॉज घ्यायला पाहिजे आणि नंतर कधीतरी पाहून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर म्हणलं आज संध्याकाळ, बिट्टू म्हणे आज चालतं का म्हणे गणपती पाहायला. तर मी फोन लावला सगळ्यांना. प्रीताई, सोनताई रेडी झाले आणि आम्ही गणपती पाहायला म्हणजे हे एक रिझन होतं ॲक्च्युली तिथे जाणं, सगळेजण गॅदर होणं आणि टू डू समथिंग ग्रेट वेन पीपल कम्स टुगेदर. सो दॅट वी डिड इट. झुल्यामध्ये झुललो, अजून जेवण केलं, तंदूर आणि डाळ भाजी भात वगैरे. आणि देन आता इथे आलो आहे बिट्टूच्या घरी चाल म्हणे. बट म्हणलं एक दिवस इथे पण राहून पाहू कसं वाटते. देन उद्या सकाळी निघून जायचं आणि थोडंसं वन मॅन टीमसोबत भेटून संध्याकाळी 5 वाजता निघून जायचं. आता आपल्यापाशी जास्त काही पैसे नाही. तेच जे वडिलांनी 2,500 रुपये दिले त्यापैकी 2,200 रुपये लागले होते. त्या 2,200पैकी माझ्यापाशी आता काही 200-250 रुपये आहे, जे की मला तिथे जाण्यासाठी हॅड इनफ आहे. आणि मग तिथे गेल्यावर तर मग सोमवार मंगळवारी माझा पगार होऊनच जाईल, तर तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. आता नाही, आता करीब 2-3 हप्ते तर काही येत नाही मी. आता बहुत झाले यार सुट्ट्या. आणि ॲक्च्युली जे माझे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना मी खूप नर्वस करून राहिलो आहे. त्यांना माझं काम पसंत नाही होऊन राहिलं कारण मी खूप सुट्ट्या मारून राहिलो आहे आणि प्लस कामामध्ये हलगर्जीपणा करून राहिलो आहे. तर त्यामुळे कसं वाईट वाटते ना. आज सकाळी लोणारेचा फोन आला होता, त्याने ते म्हणे की कैसा बोले हम जोन चेंज करने वाले हैं और तुम छुट्टी लेके वर्धा चले गए बोले. बट ॲक्च्युली मला हे महत्त्वाचं काम होतं त्यामुळे. तर या हप्त्यात माझ्या सप्टेंबरमध्ये म्हणजे याच वीकमध्ये करीब 2-3 सुट्टे झाल्या. सो पुढे असं नाही होणार, काळजी घेतो.
आणि सो या उद्या आर्टिफॅक्ट एपिसोड आपण आत्याकडे करू आणि देन मग काय नाही, लॅपटॉपसाठी थोडा पॉज घ्यावा लागेल आपल्याला, करीब 10-15 दिवस तरी. तोपर्यंत जस्टिस लीग मी मोबाईलमध्ये टाकला आहे, तर हे सीझन कंप्लीट करून घे, जस्टिस लीगबद्दल जाणून घेऊन घे. वेल आपण स्क्रिप्ट तर पूर्ण लिहिलीच आहे, आपण ऑलमोस्ट क्लायमॅक्सपर्यंत आलो आहे, तर क्लायमॅक्स पण आपण करून घेऊ रिकवर. एक स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे नाही, तर थोडी हार्ड असते स्ट्रक्चर स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, कारण एक प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर क्रिएट करायचं असते, देन त्याच्यानंतर आपण डिझाईन क्रिएट करतो का हा असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, तर स्ट्रक्चरसाठी टाईम लागते, डिझायनिंगसाठी जास्त टाईम लागत नाही आणि त्याला चेंज करण्यामध्ये पण जास्त काही टाईम लागत नाही आणि ते वेळेवर चेंज करून सुद्धा आपण बहुत चांगल्याने प्रेझेंट केला जाऊ शकतो. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. आणि बाकी काहीच नाही, एव्हरीथिंग्स गुड, नाईस. डे बिकम अमेझिंग टू मी, बट नॉट इन साईड, कारण मला कसं एकटा आवडते. तिथे मी कॉलनीमध्ये कसं राहतो एकटा, मला कोणी मनाला बोलायला नाही, खायला पण खूप कमी भेटते, पण ठीक आहे, डाएट बेटर आहे आणि कोणी म्हणाल नाही बोलाल नाही, सो दॅट बिकम्स रिअली नाईस टू मी. तर या आता माझी हीच लाईफ आहे, सो आय जस्ट वेलकम टू इट अँड गो फॉर इट. सो दिस इज इट. आज तर एवढंच आहे. सो या, so this is the my artifact episode number 555. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.